नाशिकमधील पराभवाचं रिपोर्ट कार्ड महायुतीच्या नेत्यांनी तयार केलंय। रिपोर्ट कार्ड भाजपच्या वरिष्ठांना पाठवण्यात आलेलं आहे, मात्र त्या रिपोर्ट कार्डमध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये आता नवा वाद निर्माण झालेला आहे। पाहूयात। गोडसेंचा पराभव, महायुतीचं रिपोर्ट कार्ड। रिपोर्ट कार्डमध्ये कुणावर निशाणा? हेमंत गोडसेंच्या पराभवात कुणाचा हात? युती धर्मात कुणी केला अधर्म? नाशिक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसेंचा पराभव झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी हेमंत गोडसेंचा तब्बल 1,67,000 मतांनी दणदणीत पराभव केला। महायुतीतील घटक पक्षांनी युती धर्म पाळला नाही असं रिपोर्ट कार्डमध्ये नमूद करण्यात आलंय। रिपोर्ट कार्ड गोपनीय असलं तरी उमेदवारीला झालेला उशीर हे पराभवाचं मूळ कारण असल्याचं हेमंत गोडसे यांनी मान्य केलंय। उमेदवारी उशिरा दिल्याचा काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला। त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांनी युतीचा धर्म पाळला नाही, त्यामुळे पराभव झाल्याचं हेमंत गोडसेंनी सांगितलं। पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता कारणीभूत असल्याचं सांगत गोडसेंनी रोष व्यक्त केला। मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल, महाराष्ट्र नूतन सेना असेल, शिवसेना असेल, आरपी असेल, यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले। काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं, परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती। हेमंत गोडसेंनी कोणत्याही नेत्याचा थेट उल्लेख केला नाही, मात्र त्यांचा रोख हा छगन भुजबळांवर होता। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या गोपनीय रिपोर्ट कार्डमध्ये काय आहे हे लपून राहिलेलं नाही, त्यामुळे रिपोर्ट कार्डचा परिणाम महायुतीतील घटक पक्षांच्या मैत्रीवर देखील होणार आहे। आता हेमंत गोडसेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय उत्तर देतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।